तर आपण ही दृश्य पाहतोय। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन हे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर ही दृश्य आपण पाहतोय। तर कालच CP राधाकृष्णन यांनी आपल्या राज्यपाल पदाची शपथ घेतली। यावेळी त्यांनी मोठं विधान देखील केलं। आता आपण ही थेट दृश्य पाहतोय। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन हे चैत्यभूमीकडे आलेले आहेत। तर यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। कालच महाराष्ट्राचे नवे नियुक्त राज्यपाल यांनी शपथ घेतलेली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दिल्लीत राज्यपाल परिषदेमध्ये ते आपला सहभाग देखील नोंदवणार आहेत। राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 2 ते 3 ऑगस्टला राज्यपाल परिषद होणार आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत पहिल्यांदा राज्यपाल परिषद पार पडणार आहे। विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेत राज्यपाल हे आता चैत्यभूमीकडे रवाना झाले। तर ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। CP राधाकृष्णन हे आता चैत्यभूमीकडे रवाना झालेले। तर राज्यपाल CP राधाकृष्णन हे आता चैत्यभूमीकडे पोहोचलेले आहेत। CP राधाकृष्णन हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत राज्यपाल परिषदेमध्ये ते आपला सहभाग देखील नोंदवणार आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, आता नवे नियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन हे चैत्यभूमीकडे पोहोचले आहेत। आजचा त्यांचा दिवसभरातील दौरा कसा असणार आहे? निश्चितच काल राज्याचा पदभार स्वीकारल्यानंतर एकंदरीत आज त्यांनी विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर राधाकृष्णन दिल्लीला रवाना होतील। उद्या आणि परवा 2 दिवस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिलीच त्यांच्या कार्यकक्षेतील जी राज्यपाल परिषद बोलवलेली आहे त्या राज्यपाल परिषदेला ते हजेरी लावतील। एकंदरीतच देशामध्ये जे 3 नवीन कायदे आलेले आहेत, केंद्रीय कायदे आलेले आहेत, त्याच्या अंमलबजावणी संदर्भात राष्ट्रपती आहेत त्या 2 दिवसांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि या कायद्यांची अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी असं आवाहन या परिषदेमार्फत केलं जाईल। त्यामुळे एकंदरीतच छत्रपती आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आपल्या राज्यातील कार्याची सुरुवात ही CP राधाकृष्णन यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। अंकिता, नक्कीच चेतन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत आता पहिल्यांदाच राज्यपाल परिषद होणार आहे। या परिषदेचं आयोजन नक्की कशा पद्धतीने करण्यात आलंय? निश्चितच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन मध्ये उद्या आणि परवा 2 आणि 3 ऑगस्टला ही राज्यपाल परिषद बोलावलेली आहे। देशातील सर्व राज्यपालांसहित पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उपराष्ट्रपती जगदीप धनखड असतील आणि प्रमुख जे मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, कृषी मंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, याशिवाय नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत, अशी प्रमुख मंडळी आहेत। ही 2 दिवस या परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि एकूणच जे प्रमुख आता कायदे झालेले आहेत त्या कायद्यांसंदर्भात मार्गदर्शन केले जाईल। त्यात विशेषतः जो नवीन फौजदारी कायदा आलेला आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण आहे, या 2 प्रमुख धोरणांची अंमलबजावणी सर्व देशभरामध्ये जर राज्यांना करायची असेल तर राज्यांच्या राज्यपालांनी त्या राज्य सरकारांना त्या प्रकारचे आदेश द्यावेत आणि त्यासाठीच ही 2 दिवसाची परिषद बोलवण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर दिल्लीत आज राज्यपाल परिषदेमध्ये CP राधाकृष्णन हे आपला सहभाग नोंदवणार आहेत। तर राज्यपाल CP राधाकृष्णन हे आता चैत्यभूमीकडे पोहोचलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।